नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला आता खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय मंडळी, आता मात्र जयदीप आणि मम्मी साहेबांचा जो काही प्लॅन होता, जयड्याने मात्र आता मम्मीची पूर्ण वाटच लावली आहे. मम्मी साहेबाला वाटत होतं जयदीपला हाताशी घ्यायचं, मंजू आणि सत्यापासून त्याला तोडून टाकायचं, परंतु प्रेक्षकांनो त्या मम्मीचा प्लॅन मात्र जयदीपने असा काही उधळलाय की काही आता विचारायला सोयच नाही. आणि दुसरीकडे सगळ्यांनी मिळून नीला मात्र एका सेफ जागेवर आता लपवून ठेवलेलं असतं. पूर्वा आणि तात्यासाहेबांना मात्र आता त्यांची आई म्हणजेच पूर्वाची आई कुठे हे आता नक्की कळणार का? कारण मंजू आणि सत्याने मिळून जो काही डाव आखलाय ते म्हणजे त्यांच्या आईला आता इकडून गायब केलेलं असतं. आतापर्यंत अमरीच्या घरामध्ये त्या मालिनी काकू होत्या, पण आता मात्र त्यांना एका सेफ जागेवर हलवण्यात आलंय. तर मंडळी, आता मात्र इकडे पूर्वाने चक्क तात्यासाहेबांना धमकीच दिलेली असते की तुम्ही जर आता इकडे आगाऊपणा करायचा प्रयत्न केला ना आणि जर सत्याने तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर मी अजिबात तुम्हाला सोडवायला येणार नाहीये. आर्यनसुद्धा तुमच्याचसारखा पिसाळलेल्यासारखा वागत असतो. आत्ता मला कळलं की आर्यन कंप्लीट तुमच्यावरच आहे. पूर्वाचा आता तिच्या बापावर असा काही संताप निघालाय मित्रांनो. पोलीस स्टेशनमध्ये मात्र आता कुणाला तरी नक्कीच भनक लागली आहे की पूर्वा आणि तात्याचं काहीतरी नातं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, इकडे आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे आता की जयदीप काम करत असतो आणि तेवढ्यातच मम्मी साहेब मात्र आता काही करून जयदीपच्या नादाला लागते. म्हणजे त्याला उल्लू बनवायचा आता तिला नाद लागलेला असतो. कसंही करून मंजू आणि त्या सत्याच्या आता तावडीतून या जयदीपला सोडवायचं, त्यांच्यापासून फोडून टाकायचं असा तिचा प्लॅन असतो. जयड्या, काय रे, काय काम करतोय? अख्खं घरभर तुला शोधते मी आणि कुठे गेला होतास तू? तेव्हा मात्र मम्मी, काय झालं? मी इथेच काम करत होतो ना मम्मी, काही काम होतं का? मम्मी विचारते, काय रे जयड्या, कसलं काम करतोयस तू? अगं काही नाही मम्मी, तिकडे आता सत्यादादाने थोडं काम दिलं होतं, तेच जरा फाईल वगैरे बघत बसलो होतो. अरे किती कामं करशील तू? स्वतःची कामं काय आहेत की नाही तुला? नेहमी त्या सत्याचीच कामं करत असतो, जेव्हा पाहावं तेव्हा त्याचीच कामं. मम्मीला आता मात्र संधी मिळाली, त्या संधीचा फायदा घेऊन तिने जयद्याला भडकवण्याचं काम केलं. मम्मी साहेब आता जयदीपला समजावतात, काय रे बाबा, त्या सत्याचं सारखं काम काम. मम्मी, अगं सत्यादादाने काम सांगितले की नाही, मग तर करावंच लागेल ना, असं बरं वाटतं का? आणि ते काहीतरी सातबाऱ्याचं वगैरे काम आहे, थोडेसे कागदपत्र आहेस ते मी चेक करून घेतो. मम्मी म्हणते, अरे वा, चांगलं काम करतोयस तू, सत्याला मदत करतोस. आता हे बघ, सत्याला तू मदत करतो हे खूप चांगलं आहे, सगळे सत्याचं नाव घेतात, तू सुद्धा त्याला मदत करतोस. पण मला सांग, आता मात्र तुला कळतंय का हे सत्या तुला का कामं सांगतो? तो सगळे कामं तुझ्याकडून करून घेतो आणि तिकडे जाऊन स्वतः केले असं सांगतो आणि स्वतःचंच नाव मोठं करतोय. जयदीप म्हणतो, हो ना मम्मी, बरोबर आहे. बरं मला काय म्हणायचं आहे जयद्या, तू एक काम कर, तू हे जे काही सत्यासाठी कामं करतोय ना ते आता तू स्वतःसाठी करू शकतो ना. म्हणजे कसं होईल, तुझं हे नाव मोठं होईल, तुझी पण ओळख होईल, लोक तुलाही ओळखतील की रे. तेव्हा मात्र मम्मी, तुला काय म्हणायचं नक्की सांग, मला समजत नाही आहे, नीट सांगतेस का? आता तुला कसं बोलू रे जयद्या? मम्मी मात्र त्याला सांगायला लागते, हे बघ जयदीप, तुला मी काय सांगते नीट ऐक. इकडे मात्र प्रेक्षकांनो, जयदीपला आता कळून चुकलंय की मम्मी मला सत्यादादापासून तोडण्याचा आता प्लॅन करत आहे, मंजू वहिनीपासून तोडण्याचा प्लॅन करते. तो म्हणतो, अच्छा अच्छा मम्मी, असं का? बरं बरं ठीक आहे, आता मी ना प्रयत्न करतो आणि विचार करून सांगतो. मम्मी साहेब मात्र जाम खुश असतात. त्यांना वाटतं आता मात्र जयड्या सत्याच्या ताब्यातून सुटला आणि माझ्या ताब्यात आलाय, आता तो माझा ऐकणार आहे, सत्य मंजूपासून तो आता वेगळा झालाय असा मम्मी साहेब विचार करून इकडे खुश होत असतात. मला मात्र जयद्याला जे पाहिजे ते काम सांगता येईल, जे पाहिजे ते काम त्याच्याकडून करवून घेता येईल असं मात्र मम्मी स्वप्नांच्या दुनियेमध्ये रंगलेली असते. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, तात्यासाहेबांना त्या मंजूवर असा काही संशय आलेला असतो, कारण जेव्हा तात्या तिला भेटायला गेले तेव्हा मंजूच्या वागण्यात थोडंसं वेगळेपणा त्यांना जाणवला. आता मात्र तात्यासाहेब इकडे डायरेक्ट पोलीस स्टेशनला पूर्वाला जाऊन भेटतात. पूर्वा, मला तरी वाटतंय, मला ना फुल टू डाऊट आहे की ती मंजू नाटक करते, ती नक्कीच आंधळी नाही आहे. पूर्वा मात्र सांगू लागते, तुम्ही परत तिच्या घरी का जाताय? सारखं सारखं तुम्हाला तिच्या घरी जायचं काय काम आहे? तेव्हा मात्र सत्याने जर तुम्हाला बघितलं ना, तो मात्र तुम्हाला डायरेक्ट पोलिसातच घालतो, खड्ड्यातच नेऊन घालणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट कोर्टातच उभं करणार आहे. तुम्हाला कळतंय का तात्यासाहेब? डॅडी साहेब, तुम्ही असं करू नका हो. कशाला? आत्ता मला कळलं तो आर्यन सारखा सारखा असा का वेड्यासारखा वागतो, कारण ना तो पक्का तुमच्यावर गेलाय, तुमचे सगळे गुण त्याच्यामध्ये आले आणि तुम्ही माझ्यासमोर असं का बोलताय? कशाला त्या
सत्याच्या घरी जायची गरज काय आहे तुम्हाला? आधीच जेलमध्ये टाकलं होतं त्यानं तुम्हाला, तेव्हा मला काही करता आलं का? कसं बसं करून मी तुम्हाला सोडवलं आहे. पण आता जर त्याने तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर मी तुम्हाला बाहेर काढू शकणार नाही आहे. डॅडी साहेब प्लीज ऐका, सारखं सारखं तिच्या घरी जाऊ नका. मंजूच्या घरी जायची काय गरज आहे तुम्हाला? मी करते ना, माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी लावते ना सगळा शोध. पूर्वा मात्र डॅडी साहेबांवर खूप जास्त चिडलेली असते. तात्यासाहेबांना तिने चांगलं फटकारलेलं असतं. आता तिने धमकीच दिली, जर का तुम्ही मंजिरीच्या घरी परत परत गेलात आणि सत्याला जर डाऊट आला तर तुमचं काही खरं नाही आहे. सत्याने जर तुम्हाला जेलमध्ये टाकलं ना तर माझ्याकडे परत यायचं नाही आहे. मी अजिबात तुमची सुटका करणार नाही आहे. आणि आता काय वाटतं तुम्हाला? तात्यासाहेबांच्या मनात मात्र प्रेक्षकांनो मंजू आणि सत्याविषयी जो काही डाऊट आहे तो तर खराच आहे, पण तात्यासाहेबाकडे अजिबात पुरावा नाही आहे. आता तात्यासाहेब कसा शोधणार आहे? त्याचबरोबर मंजूला दिसतंय मंजू एकदम ठणठणीत बरी आहे, तिच्या डोळ्याला काहीही झालेलं नाही आहे. आणि सत्याने आणि मंजूने जे काही नाटक केले प्रेक्षकांनो, ते मात्र सत्य आता नेमकं कधी समोर येणार आहे आणि ते सत्य, ते सगळी हकीकत समोर आल्याच्या नंतर मात्र पुढे काय होणार आहे, कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होणार आहे, हे मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. इकडे मात्र पूर्वाने आता त्या पडवळने, जो काही हवालदार असतो त्याने मात्र त्यांना खबर दिली आहे की मानिनी मॅडम इकडेच आहे. पूर्वा आणि तात्या कसा तिचा शोध घेतील हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यूसाठी उद्या नक्की भेटूया नवीन भागाच्या नवीन एपिसोडसोबत.